इतिहासाबद्दल, आपल्या मुळांबद्दल विसर पडू नये याची जाणीवपूर्वक खात्री मी आणि माझ्या परिवाराने घेतली आणि त्यामुळेच प्रेझेंटेशन देताना इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांचा उपयोग करण्याची माझी इच्छा आहे. तर होपफुली तुम्ही सगळे समजून घ्याल. प्रेझेंटेशन जे आहे त्याचा आपण अजेंडा बघूयात. तर अजेंडा पॉइंटमध्ये सर्वप्रथम इंट्रोडक्शन माझ्याबद्दल थोडंफार, त्यानंतर डेफिनेशन ऑफ सक्सेस, व्हॉट डज सक्सेस मीन, परिभाषा काय आहे सक्सेसची ती आपण थोडीफार बघूयात. त्यानंतर स्किल्स रिक्वायर्ड टू बी सक्सेसफुल, कोणते स्किल्स आपण यूज करू शकतो, द बेसिक मिनिमम स्किल्स रिक्वायर्ड टू बी सक्सेसफुल. देन वी विल लुक ॲट हाऊ टू डेव्हलप दो स्किल्स. फक्त स्किल्स कोणते लागतात यशस्वी होण्यासाठी हे माहिती असून उपयोग नाही, तर ते आपण स्वतः ते अंगीकारू कसे शकतो, स्वतःमध्ये ते वाढवू कसे शकतो याबद्दल थोडं बोलूयात. आणि त्यानंतर प्रेझेंटेशनची सांगता आणि प्रश्नोत्तरांसाठीचा वेळ, असं आपण या थोडक्यात रूपरेषा मांडलेली आहे आजच्या प्रेझेंटेशनची. होपफुली 1 तासाच्या आतमध्ये संपूर्ण अजेंडा आपला संपूर्ण होईल आणि त्यानंतर प्रश्नोत्तरांसाठी सुद्धा आपल्याला भरपूर वेळ मिळेल. सुरुवात करूयात. सर्वप्रथम इंट्रोडक्शन, आणि इंट्रोडक्शन देताना सर्वात महत्त्वाचा विषय माझ्यासाठी असतो तो स्टार्ट विथ व्हाय. स्टार्ट विथ व्हाय. तर स्टार्ट विथ व्हाय याचा अर्थ असा की आपण कोणतंही जे कृत्य करतो, कोणतीही ॲक्टिव्हिटी स्वतःहून पुढाकार घेतो करण्यासाठी, शिक्षण असेल, व्यवसाय असेल, एक नोकरी असेल, ते आपण का करतो ह्याबद्दल स्वतःला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर माझ्यासाठी म्हणायला गेलं तर आय हॅव ऑलवेज बीन पॅशनेट अबाउट लर्निंग अबाउट न्यू थिंग्स एंड टू एंड. एखादी गोष्ट कशा पद्धतीने संपूर्णवत प्रॉडक्ट तयार होतो, एखादं पीक प्लावपासून प्लेटपर्यंत कसं जातं, ह्याबद्दलची माहिती घेण्याबद्दल मला नेहमी पॅशन असायची. द सेकंड थिंग आय एम पॅशनेट अबाउट इज इम्प्रूव्हिंग थिंग्स. तर कुठलीही गोष्ट जी आपल्याला माहिती आहे की एंड टू एंड कशी चालते, तर त्यामध्ये आपण अजून काही इम्प्रूव्हमेंट्स करू शकतो का, ह्याबद्दल मला नेहमी इंटरेस्ट असायचा. तिसरी गोष्ट, एखादी गोष्ट करण्यामागचा माझा उद्देश असायचा की बाबा ती पूर्णत्वास नेणे. आय लाईक टू गेट थिंग्स डन. एखादी गोष्ट अर्धवट सोडली किंवा ते सोल्युशन पुढच्या डेटवरती ढकलणं हे मला जास्त करून आवडत नाही. त्यामुळे मी गेटिंग थिंग्स डन, दॅट वॉज द थर्ड थिंग दॅट आय वॉज पॅशनेट अबाउट. अँड द फोर्थ थिंग दॅट आय एम पॅशनेट अबाउट, द व्हाय, इज हेल्पिंग अदर्स. तर जास्तीत जास्त लोकांना मदत करता यावी हा माझा नेहमी उद्देश असायचा, ही माझी नेहमी विचारसरणी असायची. तर मग अशी विचारसरणी करताना 12वी नंतर मी विचार केला की बाबा 66% ऑफ द इंडियन पॉप्युलेशन रिलायज ऑन ॲग्रिकल्चर ॲज देअर मेन सोर्स ऑफ इन्कम. तर मग शेतकरी समुदायाला आपला जास्तीत जास्त फायदा कसा करून देऊ शकतो, या उदात्त विचाराने मी ॲग्रिकल्चरल शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. गव्हर्नमेंट राऊंड्समध्ये ॲडमिशन नाही मिळालं, मार्क कमी होते, निराशा झाली. पण मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये 1 महिना BCS साठी ॲडमिशन घेतलं. महिन्याभरात कळालं कम्प्युटर्स इज नॉट माय थिंग. त्यामुळे ज्यावेळेस प्रायव्हेट कॉलेजेसची मान्यता मिळाली ऑक्टोबरमध्ये, त्यावेळेस ऑक्टोबर 2003 साली DY पाटील कॉलेज तळसंदेला ॲडमिशन घेतलं आणि एक आगळ्या वेगळ्या नवीन प्रवासाला आमची सुरुवात झाली. फाउंडेशन बॅच असल्यामुळे सुविधांची जरी कमतरता असली, कॉलेज बिल्डिंग नसेल, लॅब्स नसतील, लायब्ररी, कॅन्टीन या सुविधा जरी नसल्या तरी आम्हाला प्राध्यापकांचा खूप मोठा सपोर्ट होता. आमच्या टीचर्सने कधी आमच्यावरती गिव्हअप नव्हतं केलं. त्यामुळं ज्या परिस्थितीत मिळेल, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये मिळेल, त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांनी आम्हाला वर्गात आणि वर्गाबाहेर खूप चांगलं शिक्षण दिलं. अकॅडमिक्सबद्दल तर पण आयुष्याबद्दलही. त्याबद्दल माझ्या सर्व प्राध्यापक वर्गांना, सध्याचे प्राध्यापक आणि माजी प्राध्यापकांना सुद्धा माझे मनपूर्वक आभार आहेत. कॉलेजमध्ये असताना काही क्षण खूप महत्त्वाचे माझ्यासाठी आठवणी म्हणून ठरल्या. तर चावरे गावामध्ये पूर आला होता, आय थिंक सेकंड इयर का थर्ड इयर असताना. त्यावेळेस आम्ही मित्रांनी एकत्र येऊन पैसे गोळा करून एक वेळ पूरग्रस्त लोकांना जेवण देण्याची व्यवस्था केली होती.
त्यानंतर आपल्या कॉलेजच्या समोर जे ग्राउंड आहे ते ग्राउंडवरती पहिली क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज करायची होती. त्यावेळेस रात्रभर जागून अक्षरशः JCB आणून माती चाळून ग्राउंड तयार केलं होतं आम्ही. त्या आठवणी आमच्यासाठी खूप महत्वाच्या ठरल्या. तो अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा ठरला आमच्या जडणघडणीमध्ये. आणि असं करत करत 4 वर्ष कधी कशी संपून गेले हे कळालेले नाही. कॉलेजमध्ये अकॅडमिक आणि नॉन अकॅडमिक जे आम्हाला शिक्षण मिळालं आमच्या प्रोफेसर्सकडून, आमच्या सहकाऱ्यांकडून, ते खूप महत्वाचं ठरलं. खूप मोठा भक्कम पाया त्या शिक्षणाने तयार केला. आणि त्यापुढे आम्ही मास्टर्स करायला आलो. तर सेकंड इयर थर्ड इयर मध्ये असताना अशी जाणीव व्हायला लागली की बाबा बॅचलर्स एज्युकेशन माइट नॉट बी इनफ. आजकाल जर तुम्ही जगात बघायला गेला तर शिक्षणाचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यामुळे फक्त बॅचलर्स डिग्रीवरती आपल्याला चांगला जॉब मिळेल असं मला त्यावेळेस वाटलं नाही. त्यामुळे मास्टर्स डिग्री करावी ही माझी खूप इच्छा होती. आणि जसं जसं माहिती मिळवत गेलो तसं तसं परदेशात मास्टर्स करण्याबद्दलची एक ओढ निर्माण झाली. त्यात सर्वात महत्वाचा माझ्यासाठी निर्णय ठरला तो म्हणजे शिक्षणानंतरचा. तर बीटेक झाल्यानंतर मास्टर्स डिग्री कुठे करावी हा खूप मोठा प्रश्न होता. आपल्याच प्राध्यापकांच्या मदतीने एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बँकॉक येथील डॉक्टर साळोखे सर यांची ओळख झाली. साळोखे सरांच्या मदतीने मला 100% 100% स्कॉलरशिप एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एमटेक करण्यासाठी मिळत होती. आणि त्यानंतर पुढे मार्ग होता फंडेड PhD करण्याचा US मध्ये. आणि अकॅडमिक करिअर माझं त्यात झालं असतं. जास्तीत जास्त तांत्रिक क्षेत्रामध्ये माझं त्यामध्ये करिअर झालं असतं. आणि दुसरा पर्याय होता मास्टर्स करण्याचा बिझनेस मॅनेजमेंटमध्ये, MBA किंवा MSc बिझनेस मॅनेजमेंटचा. तर तो जो काळ होता कॉलेज संपल्यानंतर मास्टर्स डिग्री एकडे फ्री एज्युकेशन टेक्निकल और लोन काढून बिझनेस एज्युकेशन घ्यावं, हा माझ्यासाठी खूप महत्वाचा निर्णय होता. आणि तो टर्निंग पॉइंट मला त्यावेळेस माझ्या 4 वर्ष जे मी शिकलो स्वतःला बद्दल आणि जगाबद्दल, तो खूप महत्वाचा ठरला तो निर्णय घेण्यात. आणि मी 100% स्कॉलरशिप मिळत असतानाही कर्ज काढून MSc बिझनेस मॅनेजमेंट UK मध्ये करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस माझ्या आई वडिलांचा आणि माझ्या मित्रांचा खूप सहभाग होता, खूप सहकार्य मिळालं, सपोर्ट मिळाला. त्यानंतर मी आलो UK मध्ये. तर UK मध्ये MSc बिझनेस मॅनेजमेंट केलं. 1 वर्षाचा कोर्स होता. सप्लाय चेन मॅनेजमेंट बद्दल त्यामध्ये खूप समज निर्माण झाली. ज्यावेळेस मी प्रॉडक्ट प्लाव टू प्लेट जी संकल्पना म्हणतो, त्यामध्ये बॅचलर्स डिग्रीमध्ये मला टेक्निकल आणि ऑपरेशनल नॉलेज मिळालं की बाबा एखादा प्रॉडक्ट कसा तयार होतो, ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट. आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये कळालं की बाबा तो प्रॉडक्ट ऍक्च्युली कस्टमरच्या प्लेटपर्यंत कसा पोहोचतो. तर हा जो टोटल एंड टू एंड सप्लाय चेन आहे त्याची विजिबिलिटी मला मास्टर्सच्या दरम्यान मिळाली. आणि त्यामुळे नंतर 2007-08 साली मी ग्रॅज्युएट झालो. आणि 2008-09चा जर तुम्हाला फायनान्शियल डाऊनटर्न आठवतच असेल तर माझ्या करिअरमधला फर्स्ट इकॉनॉमिक डाऊनटर्न त्यावेळेस मला अनुभवास आला. अशा वेळेस फर्स्ट क्लासचं डिस्टिंक्शन मिळालेलं आहे. बॅचलर्समध्ये मास्टर्स डिग्री पास झाली आहे. जॉब इंटरव्ह्यूज मी पेप्सिको, क्राफ्ट, हाइन्स, कोकोकोला सगळ्या कंपनीजमध्ये अप्लाय करतोय. ऑपॉर्च्युनिटीज नाहीत. पहिला धडा त्यावेळेस मला मिळाला डिग्निटी ऑफ लेबरचा. डिग्निटी ऑफ लेबर म्हणजे काय, तर कोणत्याही कामाला कमी लेखू नये ही शिकवण मला त्यावेळेस मिळाली. शिक्षण चालू असताना तर पार्ट टाइम जॉब करायचोच मी, पण शिक्षण संपल्यानंतरही मी सेन्सबरीज म्हणून इथे शॉपिंग मॉल्स आहेत तिथल्या रेस्टॉरंटमध्ये काम केलं. त्यानंतर मी सिक्युरिटी ऑफिसरचं काम केलं, रिसेप्शनिस्टचं काम केलं. आणि ह्या सगळ्या कामांच्या अनुभवाचा मला खूप फायदा झाला. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना कस्टमर सर्व्हिस म्हणजे काय, इंटरनल सेफ्टी प्रोसेसेस मॅनेज कशा करायचं हे कळालं. सिक्युरिटी ऑफिसरचं काम करत असताना अटेन्शन टू डिटेल आणि कॉन्सिक्वेन्सेस ऑफ युअर ऍक्शन्स ह्या खूप महत्वाच्या गोष्टी मला त्यामध्ये कळाल्या. रिसेप्शनिस्टचं काम करत असताना कम्युनिकेशन स्किल्स कशा वाढवाव्यात, लोकांबद्दल आपण समोर कसं प्रेझेंट व्हावं ह्याबद्दल मला खूप नॉलेज मिळालं. त्यामुळं डिग्निटी ऑफ लेबर हा माझा खूप मोठा धडा होता पहिल्या इकॉनॉमिक डाऊनटर्नचा. पण सुदैवाने परिस्थिती सुधारत गेली. 2010-11 साली मी ऑइल अँड गॅस इंडस्ट्री जॉईन केली.
तर ऑइल अँड गॅस इंडस्ट्री का, तर ॲबरडीनमध्ये ज्यावेळेस मी मास्टर्स डिग्री करायला आलो त्यावेळेस सप्लाय चेन ह्या सेक्टरबद्दल मला जास्त माहिती मिळाली. आणि सप्लाय चेनमध्ये स्किल्स, तुमचे नॉलेज, प्रिन्सिपल्स सेम राहतात. इंडस्ट्री कुठलीही असू शकते, भले ती फूड इंडस्ट्री असो, फार्मास्युटिकल असो, ऑटोमोटिव्ह असो किंवा ऑइल अँड गॅस इंडस्ट्री असो, इंडस्ट्री सेम राहते. सॉरी, इंडस्ट्री चेंज झाली तरी स्किल सेट आणि तुमचं नॉलेज बेस सेम राहतो. त्यामुळे मी ऑइल अँड गॅसमध्ये सप्लाय चेन मध्ये काम करण्याची इच्छा दर्शवली आणि मला संधी मिळाली नेक्सन ऑइल अँड गॅस मध्ये. आणि पहिलाच माझा जो रोल होता तो एक ऑपरेशनल एक्सलन्स प्रोजेक्ट बद्दल होता. ऑपरेशनल एक्सलन्स प्रोजेक्टमध्ये आत्ता मी जो रोल करतोय मॅनेजमेंट कन्सल्टंट, त्याचा अनुभव, त्याची प्रचिती मला त्या पहिल्या रोलमध्ये आली. मी ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंट होतो. ते प्रोजेक्ट 18 महिने मॅनेज करणं, त्याचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क कम्प्लीट करणं, हा माझा त्यावेळेस रोल होता. पण आय वॉज वर्किंग विथ मॅनेजमेंट कन्सल्टंट्स अँड इंटरनल कंपनी पर्सनल. आणि तो जो प्रोजेक्ट होता त्याने कंपनीला साधारणपणे 2 कोटी रुपयाचा फायदा करून दिला 18 महिन्यामध्ये. आणि कंपनी जी जवळपास 9व्या-10व्या क्रमांकावरती होती ऑल ओव्हर युके प्रोड्युसर्समध्ये, ती टॉप 4 मध्ये आली त्या प्रोजेक्टमुळे. त्यामुळे मॅनेजमेंट कन्सल्टिंगमध्ये माझ्या ज्या पॅशन्स होत्या, प्रोसेस लर्न करणं, प्रोसेस इम्प्रूव्ह करणं, प्रोजेक्ट्स कम्प्लीट करणं आणि लोकांना मदत करणं, या चारही गोष्टींचा अनुभव मला त्या रोलमध्ये बघण्यात आला. आणि त्यावेळेस माझ्या मनात इच्छा झाली की बाबा, दॅट इज माय गोल, आय वॉन्ट टू बी अ मॅनेजमेंट कन्सल्टंट समडे. झालं, प्रोजेक्ट संपला. प्रोजेक्ट संपल्यानंतर माझ्या कामावरती इम्प्रेस्ड होऊन माझ्या मॅनेजर्सनी त्यावेळेस सप्लाय चेन डिपार्टमेंटमध्ये खास नवीन रोल तयार केला, मटेरियल्स अँड लॉजिस्टिक्स अनालिस्टचा. तो रोल मी जवळपास 3-3.5 वर्ष खूप चांगल्या रीतीने करत होतो. त्यावेळेस आयुष्यातली सेकंड डाऊनटर्न आली. 2014-15-16 साली कच्च्या तेलाचे भाव हे एकेकाळी $120 प्रति बॅरल असणारे $20 प्रति बॅरलवरती आले. आणि त्याचा परिणाम असा झाला की सर्वीकडेच मंदी आली ऑइल अँड इंडस्ट्रीमध्ये. भरपूर लोकांचे, जवळपास युके मध्ये त्यावेळेस 60,000 लोकांचे जॉब्स गेले. पण सेकंड डाऊनटर्न मध्ये जाण्यात फायदा हा होता त्यावेळेस की पहिल्या डाऊनटर्नचा अनुभव असल्यामुळे आय न्यू हाऊ टू सर्व्हाइव्ह. त्यामुळे मी निर्णय घेतला आणि जॉब चेंज केला, इंडस्ट्री चेंज केली. इंडस्ट्री चेंज करून मी गेलो मँचेस्टर शहरामध्ये, ॲबरडीन शहरामध्ये. त्यापर्यंत त्यावेळेस आय थिंक 7 ते 8 वर्ष राहिलो होतो. लग्न झालं, फॅमिली इथे आली, इथे फ्लॅट वगैरे घेतला होता. ॲबरडीनमध्ये भरपूर फायनान्शियल आणि इमोशनल इन्व्हेस्टमेंट होती. पण त्यावेळेस सेकंड डाऊनटर्न आल्यावरती कठोर निर्णय घ्यावा लागला आणि इंडस्ट्री चेंज केली, सिटी चेंज केली. मी मँचेस्टर शहरामध्ये राहायला गेलो, तिथे एका नवीन कंपनीमध्ये जॉब केला. नवीन कंपनीमध्ये जॉब करण्याचा अनुभव आणि फायदा हा झाला की सप्लाय चेन स्किल्स ह्या तुमच्या ऑइल अँड गॅस इंडस्ट्री असो किंवा ही जी नवीन माझी मायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री होती, त्यामध्ये सेम फायदा आला. उलट तिथे मला युरोप वाईड सर्व्हिस सेंटर्स बघण्याचा आणि त्यांची इन्व्हेंटरी मॅनेज करण्याची संधी मिळाली. त्या अनुभवातून खूप सारं मला शिकता आलं. आणि त्याचबरोबर सप्लाय चेन नंतर ऑपरेशनल प्रोसेस इम्प्रूव्हमेंट आणि सेल्स प्रोसेस इम्प्रूव्हमेंट याचाही मला अनुभव त्या कंपनीमध्ये आणि त्या इंडस्ट्रीमध्ये घेता आला. आणि त्याचा फायदा हा झाला की ॲबरडीनमध्ये मला ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीमध्ये परत येण्याची संधी मिळाली. कारण की मायनिंग इंडस्ट्रीमध्ये माझा परफॉर्मन्स चांगला होता आणि माझा अनुभव तिथे खूप चांगला डेव्हलप झाला होता. त्यामुळे पहिल्या डाऊनटर्नला ज्यावेळेस मी ॲबरडीन सोडून गेलो होतो, तो डाऊनटर्न संपूर्णात आला आणि मला परत ॲबरडीन सिटीमध्ये अजून चांगल्या पद्धतीचा, अजून चांगल्या पगाराचा जॉब त्यावेळेस लागला. त्यामुळे गेल्या वर्षी मी परत ॲबरडीनला स्थायिक झालो. आज सध्या मी ॲबरडीनलाच आहे. आणि त्यानंतर ह्या वर्षीची थर्ड इकॉनॉमिक डाऊनटर्न आपल्याला बघायला मिळाली आहे, ते म्हणजे हे कोरोना व्हायरसचं पॅन्डेमिक. कोरोना व्हायरसच्या पॅन्डेमिकमुळे जागतिक खनिज तेलाची डिमांड कमी झाली. डिमांड कमी झाल्यामुळे परत एकदा जॉब्स लोकांचे जायला लागले. परत जागतिक सगळ्या क्षेत्रांमध्ये मंदी निर्माण व्हायला लागली. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की आज आणि आजच्या पुढच्या जगामध्ये कॉस्ट सेव्हिंग्स आणि प्रोसेस इम्प्रूव्हमेंट हॅज बिकम ए रिक्वायरमेंट फॉर एव्हरी बिझनेस. आधी कसं की समजा एखादा बिझनेस जर चांगले पैसे कमवत असेल तर बाबा प्रोसेस आपली कॉस्ट सेव्हिंग्सची चांगली चालली नाही
तरी लोक दुर्लक्ष करत होते. पण आजच्या जगामध्ये ज्यावेळेस डिमांड, आपलं सेल्स कमी होतोय, त्यावेळेस सेल्स, सप्लाय चेन प्रोसेस आणि कॉस्ट जास्तीत जास्त आपले कसे वाचवता येतील ह्याकडे लोकांचं, सगळ्याच इंडस्ट्रीजचं लक्ष वाढलं. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आणि म्हणजे 2011 सालापासून जी माझी इच्छा होती की बाबा कन्सल्टन्सी करिअर करावं आणि त्यामध्ये आपल्याला लोकांना जास्तीत जास्त मदत करता येईल, प्रोसेस इम्प्रूव्हमेंट करता येईल, ती संधी माझ्यासाठीच परत एकदा चालून आली. आणि या कोरोना व्हायरसच्या थर्ड इकॉनॉमिक डाऊनटर्नमध्येही मला आत्ताची माझी मॅनेजमेंट कन्सल्टंटची पोझिशन मी अचीव्ह केली. माझं जे 10 वर्षापूर्वीचं ध्येय होतं ते 10 वर्षानंतर आज पूर्णत्वास आलं. तर अशा पद्धतीने हा माझा जो प्रवास होता तो एक 12-13 वर्ष कॉलेज संपल्यानंतरचा अकॅडमिक प्रवास होता. त्यामध्ये आपण 3 इकॉनॉमिक डाऊनटर्न्स बघितल्या, ज्यामध्ये फायनान्शियल आणि इमोशनल स्ट्रेस प्रत्येक इंडिव्हिज्युअलला जसा झेलावं लागतं तसा मलाही झेलावं लागला. पण ध्येय जे होतं ते 10 वर्षांनी का होईना पण प्राप्त झालं. त्यामुळे अशा पद्धतीने हा माझा करिअरचा प्रवास घडत गेला. आणि त्यामध्ये ज्या गोष्टी मला उपयोगाच्या ठरल्या त्या होत्या माझ्या सप्लाय चेन आणि ज्या ट्रान्सफरेबल स्किल्स होत्या त्याचा सर्वात जास्त फायदा आला. तर कोणत्या स्किल्स होत्या हे आपण शिकणारच आहोत. पण डेफिनेशन ऑफ सक्सेस ह्याबद्दल जर आपण आधी थोडं बोलूयात. सक्सेस म्हणजे काय? तर आता 99% आय वुड से ज्यावेळेस आपण सक्सेस बद्दल विचार करतो त्यावेळेस आपण विचार करतो इकॉनॉमिक प्रॉस्पॅरिटीचा. माझी आर्थिक उन्नती झाली पाहिजे, हा आपला सर्वात प्रथम निकष असतो डेफिनेशन सक्सेसचा. पण समजा एखाद्याला लॉटरी लागली, लॉटरी लागून त्याला भरपूर पैसे मिळाले, तर त्याला आपण आर्थिकरित्या यशस्वी म्हणतो का? आपण श्रीमंत म्हणतो, पण त्याला आर्थिकरित्या यशस्वी म्हणत नाही. त्यामुळं मग डेफिनेशन काय आहे सक्सेसची? सेकंड आपण बघतो हा बाबा करिअर प्रोग्रेशन आहे. करिअर प्रोग्रेशनमध्ये एखादा मॅनेजरचा जॉब टायटल मिळवला किंवा बिझनेस करतो, बिझनेसमध्ये माझा टर्नओव्हर 15% वाढला यावर्षी, दॅट इज अनदर डेफिनेशन ऑफ सक्सेस दॅट पीपल थिंक. पण समजा कोरोना व्हायरसच्या काळामध्ये हँड सॅनिटायझर होते, हँड सॅनिटायझरचा खप अचानकपणे खूप वाढला, तर अचानक त्या बिझनेसला आपण लकी बिझनेस म्हणतो, सक्सेसफुल बिझनेस, यशस्वी बिझनेस असे या पद्धतीने त्याची लगेच आपण कॅटेगरायझेशन करत नाही. तर मग टॉकिंग अबाउट सक्सेस, इज इट सोशल स्टँडिंग? समाजामध्ये आपली काय मान्यता आहे, काय क्रेडिबिलिटी आहे, इज दॅट युअर डेफिनेशन ऑफ सक्सेस? काही लोकांच्या साठी दॅट बिकम्स देअर डेफिनेशन. देन कॉन्ट्रीब्युशन टू सोसायटी. भरपूर लोक समाजासाठी खूप कार्य करतात, स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता ते समाजासाठी झटतात, तर मग त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनला आपण यशस्वी फक्त फक्त त्याच एका परिभाषेला यशस्वी म्हणतो का? तर आणि मेंटल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग, भरपूर असे लोक असतात की ज्यांच्यासाठी फॅमिली, स्वतःचं स्वास्थ्य, स्वतःचं आरोग्य आणि मानसिक स्थिरता, मानसिक म्हणतात त्याला हॅपीनेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी. 40-40 तास, 50-50 तास ऑफिसमध्ये काम करणं ह्यापेक्षा बाबा मला फॅमिलीसाठी जास्त वेळ देता येतोय, मी मनाने सुखी आहे, दॅट देअर डेफिनेशन ऑफ सक्सेस? इज दॅट अलोन इनफ? तर आपण बघितलं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत डेफिनेशन्स ऑफ सक्सेस, दे आर ऍक्च्युअली मेजर्स ऑफ सक्सेस. आपण सक्सेस मोजतो या सगळ्या गोष्टींना. तर मग सक्सेस जर आपण ह्या गोष्टींमध्ये मोजत असेल तर व्हॉट इज द ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ सक्सेस? द डेफिनेशन ऑफ सक्सेस इन सिंपल टर्म्स इज अचीवमेंट ऑफ ए गोल. स्वतःची ध्येय प्राप्ती म्हणजे यश मिळवणे. आता ते ध्येय तुमची समजा आर्थिक उन्नती असेल, तुमचं ध्येय जर एखादी मॅनेजरची पदवी किंवा टर्नओव्हर इन्क्रीज असेल, ध्येय जर समाजासाठी एखादी गोष्ट करणं असेल, अँड वन्स यू अचीव्ह दॅट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस. त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवावं की अचीवमेंट ऑफ ए गोल, व्हॉट एव्हर दॅट गोल इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस. आणि इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी इज अ मेजर ऑफ सक्सेस. आपण सक्सेस मोजतो इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटीमध्ये. आय थिंक 99% लोक याबद्दल अग्री करतील. त्यामुळे आय एम गोइंग टू फोकस मोर ऑन दॅट ऍस्पेक्ट ऑफ इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी. अँड इफ दॅट इज युअर गोल, हाऊ डू यू अचीव्ह दॅट गोल? व्हॉट स्किल्स डू यू रिक्वायर
टू अचीव दॅट गोल. तर स्किल्स रिक्वायर्ड, इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी जर आपण साधारणपणे एक मेजर ठरल्या आपल्या सक्सेसचा आणि ते गोल आपण जर ठरवलं तर ते गोल अचीव करण्याचा एकच मार्ग आहे. पैसे कमावण्याचा आणि श्रीमंत होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे दुसऱ्यांकडनं पैसा मिळवणं. आपल्याकडे काय प्रिंटिंग प्रेस नसते की ज्याने आपण नवीन पैसा छापू शकतो आणि आपली आर्थिक उन्नती वाढते किंवा आपण सोनं तयार करतोय आणि आपले बँक बॅलन्स सोन्यामध्ये वाढतंय. पैसे कमवण्याचा एकमेव मार्ग असतो, तो म्हणजे तो दुसऱ्यांकडनं मिळवणं. आणि दुसऱ्यांकडनं मिळवण्यासाठी तुम्ही काय व्हॅल्यू त्यांना देताय ह्यावरती तुमच्या इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटीचं लिमिट्स आणि त्याचे काय म्हणतात त्याला मेजर ठरणार आहे. तुम्ही किती लोकांना व्हॅल्यू ऍड करतायत त्यानुसार तुम्हाला ते किती फायनान्शियल आणि बेनिफिट देणार आहेत त्याच्या, आणि त्या बेसिसवरती तुमची इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी विच इज युअर मेजर ऑफ सक्सेस ठरणार आहे. तर मग when you're adding value to others, what skills do you require to add value to others? Your measure of success is your definition, that's your goal. The path to your success, which is your economic prosperity, the path to that success is adding value to other people. Now, to add value to other people, what skills do you require? Now, the first skill, and these are not in sort of any order of importance or anything, these are just listed out as and when I could think about them. But the very first thing that I could think was curiosity. बाबा तुम्हाला इंटरेस्ट आहे का लोकांना मदत करण्यात, लोकांना व्हॅल्यू ऍड करण्यामध्ये, आणि लोकांना अशी कोणती गरज आहे की जी मी पूर्ण करू शकतो ह्याबद्दलची तुम्हाला क्युरिओसिटी असेल, इंटरेस्ट असेल, तर तुम्ही त्याबद्दल जास्त विचार करू शकता, जास्त माहिती काढू शकता. एखादा शेतकरी धरला, तर शेतकऱ्याला माहिती आहे की माझ्या एरियामध्ये सध्या ऊसाचं उत्पादन जास्त चाललेलं आहे, ऊसाची आवक वाढणार आहे, त्यामुळं प्राइस कमी होणार आहे. तर मग अशा वेळेस जर माझ्या ग्राहकाला ऊसाबरोबरच समजा दुसऱ्या एखाद्या पिकाची मागणी असेल, तर मी त्या पिकाबद्दल विचार केला पाहिजे का? ही जी विचार करण्याची संकल्पना आहे, दॅट क्युरिओसिटी, दॅट इंटरेस्ट ऑफ व्हॉट डज द कस्टमर वॉन्ट अँड हाऊ कॅन आय ऍड व्हॅल्यू टू इट, हा विचार सर्वात महत्वाचा असतो. त्यामुळे तो क्युरिओसिटी, तो पॉइंट ऑफ इंटरेस्ट महत्वाचा. त्यानंतर येतो आयडिया सिम्प्लिफिकेशन. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीबद्दल क्युरियस असतो, रिसर्च करतो, माहिती काढतो, तर आता समजा शेतकऱ्याचंच उदाहरण घ्या. माझ्याकडे प्रोडक्टिव्हिटी आहे, मला माहिती आहे की वर्षानुवर्ष सरासरी गेल्या 5 वर्षात माझ्या ऊसाचं उत्पादन 10% घटलेलं आहे. मग अशा वेळेस ते ऊसाचं उत्पादन 10% घटलं, ते का घटलं? तर बाबा माझ्या जमिनीची क्षारता वाढली, माझ्या पावसाचं पाण्याचं प्रमाण कमी झालंय, ड्रेनेजची माझे परिस्थिती अवघड झालेली आहे शेतामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी क्युरिओसिटीमुळे, इंटरेस्टमुळे त्याला माहिती मिळाली की बाबा हा माझ्या प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली आहे, त्याची भरपूर सगळी कारणं आहेत. पण आयडिया ही सिम्प्लिफाय कशी करायची? जर मला त्याबद्दल काही करायचं असेल तर त्या शेतकऱ्याला आयडिया ती सिम्प्लिफाय करता आली पाहिजे की बाबा हे सगळं का झालं, तर गेल्या 5 वर्षामध्ये मी माझ्या पेस्टिसाइडची फवारणी एक 25% वाढवली दर वर्षानुवर्ष, त्यामुळे माझ्या जमिनीची क्षारता वाढली आहे, ड्रेनेज तुंबलेला आहे, प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली आहे. ते आयडिया जी माझी जे सगळी इन्फॉर्मेशन गोळा केली आपण क्युरिओसिटीमुळे, ती सिम्प्लिफाय करता आली पाहिजे इनटू ऍक्शनेबल स्टेप्स, की बाबा हा या सगळ्या गोष्टींचा ऍक्च्युअल रिझल्ट काय, त्याच्यातनं आपल्याला इन्फॉर्मेशन काय मिळते, निष्कर्ष काय मिळतोय, हे काढणं ही सुद्धा एक कला आहे. आयडिया सिम्प्लिफिकेशन. टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट अगेन इज ऑल अबाउट डेडिकेटिंग युअर रिसोर्सेस. आज बिल गेट्स घेतला, जेफ बिझोस घेतला, इलॉन मस्क घेतला, किंवा तुम्ही आम्ही घेतलं, प्रत्येकाकडे एक रिसोर्स कॉमन आहे, तो म्हणजे दिवसातील 24 तास. तर ते 24 तास आपण कोणत्या पद्धतीने स्पेंड करतो, कोणत्या गोष्टींवरती स्पेंड करतो, ह्यावरती आपल्याला त्यातनं रिटर्न काय मिळणार आहे हे ठरतं. आपण किती व्हॅल्यू त्या 24 आवर्स मधनं जनरेट करतो, दॅट विल डिटरमाइन हाऊ मच रिटर्न्स वी आर गोइंग टू गेट आउट ऑफ दॅट. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट हे शिकणं खूप महत्वाचं आहे. people and expectation management. People and expectation management is the basis of private sector, public sector, business, for every industry. People and expectation management हे स्किल्स आपल्याला जमता आलं पाहिजे. एखादा बॉस आपल्याला जर एखादा प्रोजेक्ट देत असेल, तर आपल्याकडे ऑलरेडी 5 प्रोजेक्ट आहेत, हा 6वा प्रोजेक्ट मी करू शकेल का नाही
ह्याबद्दलचे बॉसचे एक्सपेक्टेशन्स मॅनेज करता. कस्टमर सेल्समन असेल, माझा कस्टमर माझ्याकडनं दरवर्षी प्राइस 5% 10% कमी कर अशी अपेक्षा करतो. त्याचे एक्सपेक्टेशन्स मला मॅनेज करता आले पाहिजेत की बाबा प्राइस पेक्षा लीड टाइम मी माझं कमी करतो, लवकर प्रोडक्ट मी तुम्हाला डिलिव्हर करतो, ते तुमच्यासाठी योग्य राहील का. तर अशा पद्धतीने पीपल आणि त्यांचे एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट स्वतःबद्दलच्या असतील. माझ्याकडनं भले माझ्या खूप अपेक्षा असतील की बाबा मी एखादी 100 आउट ऑफ 100 मार्क्स अचीव्ह करेल माझ्या एक्झामिनेशन्स मध्ये. रिअलिस्टिकली मला माहिती आहे की माझे एफर्ट्स मला 60-65% पर्यंत घेऊन देतात. त्यामुळे माझ्या स्वतःचे फॅमिलीचे एक्सपेक्टेशन्स मॅनेज करता आले पाहिजेत. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्किल. आणि रिझल्ट ओरिएंटेड सोल्युशन माइंडसेट, कारण की एफर्ट्स मॅटर, सॉरी एफर्ट्स काउंट बट रिझल्ट्स मॅटर. आता तुम्ही स्पोर्ट्समध्ये उदाहरण घ्या, इंडिया ऑस्ट्रेलियाची क्रिकेट मॅच चाललेली आहे. इंडियाने भले 1 रननी मॅच हरवू दे, ऑस्ट्रेलियाने 1 रननी मॅच जिंकू दे, रिझल्ट्स आर व्हॉट मॅटर. इंडियाने ठीक आहे खूप सारे कष्ट घेतले, 1 रननीच मॅच हरली. 10 वर्षानंतर ज्यावेळेस स्टॅटिस्टिशियन्स रिझल्ट काढतील किंवा लोक डिस्कस करतील की बाबा त्या टुर्नामेंटची ट्रॉफी कोणी जिंकली, तर बाबा ऑस्ट्रेलियाने जिंकली. एफर्ट्स काउंट बट रिझल्ट्स मॅटर. त्यामुळे रिझल्ट्स ओरिएंटेड माइंडसेट, सोल्युशन ओरिएंटेड माइंडसेट हे खूप महत्वाचे आहे. बिझनेस वर्ल्डमध्ये, पब्लिक सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, कुठल्याही सेक्टरमध्ये जा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट कम्युनिकेशन स्किल्स. आपण एवढ्या सगळ्या क्युरिओसिटीने माहिती गोळा केली, आयडिया सिम्प्लिफाय केली, वेळ मॅनेज करून प्लॅन तयार केला, लोकांच्या अपेक्षा मॅनेज केल्या की बाबा आपण हे यातनं करू शकतो, हा माझा प्लॅन आहे, आपण हे यश ह्याच्यातनं मिळवू शकतो, हे आपण तयार केलं. आपल्या डोक्यामध्ये तो प्लॅन तयार झाला, आपण काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत. पण हा जर प्लॅन मी माझ्या समोरच्या व्यक्तीला, माझ्या कस्टमरला, माझ्या मॅनेजरला किंवा माझ्या बॉसला कन्व्हिन्स नाही करू शकलो, मी पटवू नाही शकलो, मी कम्युनिकेट नाही करू शकलो, तर मग त्याचं फल आपल्याला मिळणार नाही. हे जे आपलं अचीवमेंट आहे, गोल आहे आपला इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी, त्याचा पाथ आहे ऍडिंग व्हॅल्यू. पण तुम्ही जर समोरच्याला पटवू नाही शकला की मी ही व्हॅल्यू ऍड करतोय, तर तुम्हाला जे रिटर्न मिळणार आहे ते त्यातनं मिळणार नाही. त्यामुळे कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्यामध्ये मी तुमचं काय म्हणतात त्याला वोकॅब्युलरी, भाषा प्रभुत्व, ग्रॅमर वगैरे त्या गोष्टी इन्क्लूड नाही करत आहे. त्यामध्ये मी इन्क्लूड करतोय की बाबा तुमच्या पर्स्युएजन स्किल्स, तुम्ही लोकांना आयडियाज किती चांगल्या पद्धतीने समजवू शकता आणि त्यांना पटवू शकता किती चांगल्या पद्धतीने, हे खूप महत्वाचं आहे. नाउ हाऊ टू डेव्हलप दो स्किल्स, दॅट इज क्वाईट इम्पॉर्टंट. आपण बघितलं की आपला इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी ही आपले मेजर ऑफ सक्सेस आहे. द पाथ टू अचीविंग दॅट सक्सेस इज ऍडिंग व्हॅल्यू. द स्टेप्स दॅट यू नीड टू टेक टू ऍड व्हॅल्यू आर द स्किल्स दॅट आर रिक्वायर्ड. अँड दॅट इज नॉट अ कॉम्प्रिहेन्सिव्ह लिस्ट. ते असं नाहीये की बाबा ह्या 5-6 स्किल्स घेतल्या म्हणजे सगळं संपलं. दोज आर द बेअर मिनिमम that I have seen that are required to be successful, to achieve your goals. त्यामुळं त्याचबरोबर अजूनही खूप साऱ्या स्किल्स असतील की ज्या तुम्हाला जसं तुम्ही क्युरियस व्हाल, जसं तुम्ही तुमचा इंटरेस्ट वाढवाल, तुम्हाला कळतील तुमच्या पर्टिक्युलर सेक्टर बद्दल. बट हाऊ टू डेव्हलप दो स्किल्स अँड एनी अदर स्किल्स दॅट यू आयडेंटिफाय आर इम्पॉर्टंट टू अचीव युअर चोजन गोल, ते आपण बघूयात. अँड दीज आर अगेन बेसिक स्टेप्स दॅट यू नीड टू टेक. And the very first most important step that you need to do is self-assessment, self-evaluation. आता आजच्या लेक्चरमधनं तुम्ही बाकी काहीही नाही घेतलं तरी हा एक मुद्दा तुमच्या बरोबर नेहमी तुम्ही घेतला पाहिजे, आणि तो म्हणजे आहे सेल्फ असेसमेंट. स्वतःला ओळखणं, स्वतःची पारख करणं. माझे स्ट्रेंथ्स काय आहेत आणि माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, कोणकोणत्या गोष्टी मला स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. तर माझं स्वतःचं उदाहरण घ्याल तर मला माहिती आहे की माझ्या अनालिटिकल स्किल्स चांगल्या आहेत, लॉजिकल थिंकिंग आहे, मी सोल्युशन ओरिएंटेड आहे, त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम आला तर मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, ह्याच्याबद्दल मला कॉन्फिडन्स आहे. पण इम्प्रूव्हमेंट एरियाज बघाल तर माझ्यासाठी मला स्वतःला माहिती आहे, माझ्या बरोबर राहिलेल्या माझ्या मित्रांना सगळ्यांना माहिती असेल की माझे कुकिंग स्किल्स एकदम काय म्हणतात त्याला, दे लिव्ह अ लॉट टू बी डिझायर्ड. त्याचबरोबर आहे आय थिंक लेझीनेस माझ्यामध्ये प्रचंड आहे. एक कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी मला खूप कन्व्हिन्स करा, आणि बाकीच्यांनाही मला खूप कन्व्हिन्स करावं लागतं की बाबा तू उठ आणि हे काम कर. त्यामुळं इम्प्रूव्हमेंट एरियाज प्रचंड आहेत.
पण स्वतःला माहिती असलं की बाबा माझे स्ट्रेंथ्स काय आहेत आणि माझे इम्प्रूव्हमेंट एरियाज काय आहेत, हे स्वतःला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही जेवढा जास्तीत जास्त विचार कराल, जेवढे जास्ती वेळा विचार कराल, ते तुम्हाला नेहमी फायदेशीर राहील. आणि ह्यामध्ये एक महत्वाचा फरक आपण बघितला पाहिजे, तो म्हणजे सेल्फ इव्हॅल्युएशन, सेल्फ असेसमेंट आणि सेल्फ डाऊट. लोक विचार करतात की बाबा ज्यावेळेस मी स्वतःच्या स्किल्स, स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस किंवा इम्प्रूव्हमेंट एरियाजचा विचार करतो, माझ्यामध्ये डाऊट येईल की बाबा मी हे करू शकतो का, नाही करू शकतो का. इट इज नॉट अबाउट दॅट. इव्हॅल्युएशन अँड असेसमेंट इज ऑल अबाउट नोईंग युअर सेल्फ. माहिती असणं स्वतःबद्दल की बाबा मी हे करू शकतो किंवा मी हे करू शकत नाही, आणि करू शकत नसेल तर मग त्यासाठी मला काय करायला पाहिजे. सो इट इज नॉट अबाउट सेल्फ डाऊट, it is all about self evaluation, self assessment and self improvement as the end goal. The next thing is simple: reading. कोल्हापूरमध्ये शिकण्याचा सर्वात जास्त फायदा मला तो झाला म्हणजे 24 तास मोफत उपलब्ध असलेल्या वाचनालय आणि व्यायामशाळा. व्यायामशाळेचा जास्त उपयोग केला नाही हे माझे मित्र तुम्हाला सांगू शकतील, पण वाचनालयाचा खूप चांगला उपयोग मला करता आला त्या 4 वर्षामध्ये. आणि अभ्यासेतर वाचन हे खूप त्यावेळेस करण्याची संधी मला मिळाली. आणि नंतर प्रोफेशनल लाईफमध्ये पुस्तक वाचन कमी झालं, पण आर्टिकल्स, नवीन नवीन टेक्नॉलॉजी बद्दलची माहिती करणं, त्याबद्दल वाचणं, ही स्किल मी नेहमी कंटिन्यू ठेवली. वाचनासाठी तुम्हाला जोपर्यंत तुम्ही शाळेत गेलेला आहात, साक्षर आहात, वाचता येते तुम्हाला. त्यामुळे वाचनाची आवड निर्माण करणं हे खूप महत्वाचं आहे. वेगवेगळ्या विषयांबद्दल वाचन असेल किंवा एकाच विषयाबद्दल सखोल वाचन असेल, पण वाचन हे तुमच्या क्युरिओसिटी डेव्हलप करतं, हे तुमचं आयडिया सिम्प्लिफिकेशन स्किल डेव्हलप करतं, आणि त्याचबरोबर तुम्हाला भरपूर विषयाबद्दल माहिती मिळते, नॉलेज तुमचं खूप चांगलं डेव्हलप होतं. त्यामुळे रीडिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वे टू डेव्हलप युअर स्किल सेट. नेक्स्ट वी लुक ॲट स्मॉल विन्स. नाव स्मॉल विन्स म्हणजे काय की एखादं ध्येय जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर ते ध्येय प्राप्त करण्यासाठी, माझ्या उदाहरणात घ्या, मला 10 वर्ष लागली मॅनेजमेंट कन्सल्टंट बनायला. भरपूर अशी लोक जे युनिव्हर्सिटीतनं ग्रॅज्युएट होऊन डायरेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये जातात. भरपूर असे विद्यार्थी आहेत की जे स्वतःच्या फॅमिलीच्या बिझनेसमध्ये जातात. काही जण शेतीमध्ये गेल्या गेल्या चांगल्या स्वतःच्या आयडियाजचा वापर करून उत्पादन वाढवू शकतात, आपली शेतीची प्रोडक्टिव्हिटी वाढवतात. काही प्रायव्हेट जॉब्समध्ये जातात, प्रमोशन्स लवकर मिळवतात. पण हे सगळं मिळवताना स्मॉल विन्सने आपण सुरुवात केली पाहिजे. आता मला जर टाइम मॅनेजमेंट स्किल्स वाढवायचे असतील तर मी स्वतःला ठरवलं पाहिजे की बाबा पुढच्या 24 तासांमध्ये मी 3 तास वाचनासाठी देणार आहे. आणि ते जर मी 3 तास पुढच्या 24 तासांमध्ये वाचनासाठी देऊ शकलो तर दॅट इज अ विन. आय सेट ए स्पेसिफिक गोल, आय सेट अ स्मॉल गोल अँड आय अचीव्ड इट. तो जो कॉन्फिडन्स मिळतो आपल्याला त्या स्मॉल विन्स मधनं, तो आपल्याला एक्सपोनेन्शियल ग्रोथसाठी खूप फायद्याचा ठरतो. त्यामुळं टेकिंग स्मॉल स्टेप्स अँड अचीविंग स्मॉल विन्स is a very good way to develop your time management, your result orientedness, and managing your self expectations. I think त्या स्मॉल विन्स मधनं आपण अचीव्ह करतो, तो स्किल सेट तयार करतो स्लोली. नेक्स्ट आहे लर्न टू से नो. पाटील सरांनी फर्स्ट इयरमध्ये असताना हा खूप चांगला आणि महत्वाचा धडा आम्हाला शिकवला होता की यू हॅव टू लर्न टू से नो. अकॅडमिक करिअर असेल, प्रोफेशनल करिअर असेल, कस्टमर्स असेल, बिझनेस असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे, स्वतःलाही आणि समोरच्यालाही. आणि ह्यामध्ये तयार काय होतं की बाबा तुम्हाला पीपल आणि एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट स्किल्स तयार होतात. की ज्या वेळेस माझ्या घरच्यांची अपेक्षा होती की मी युपीएससी एमपीएससी करावं आणि फर्स्ट क्लास IAS ऑफिसर वगैरे व्हावं, माझी इच्छा कधीच नव्हती की मी बाबा पब्लिक सेक्टरमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देऊन सक्सेसफुल व्हावं. पण माझ्या आई वडिलांना ते कन्व्हिन्स करणं, त्यांना बाबा नाही, माझी इंटरेस्ट, माझी इच्छा, अपेक्षा ह्या वेगळ्या क्षेत्रामध्ये, बिझनेस सेक्टरमध्ये जाण्यामध्ये आहे, सप्लाय चेन इम्प्रूव्हमेंटमध्ये आहे, ऑपरेशन्समध्ये जाण्याची इच्छा आहे. हे मला त्यांना सांगावं लागलं, त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं. आई वडील होते त्यामुळे त्यांनी समजून घेतलं आणि मला प्रोत्साहन दिलं. पण लर्निंग टू से नो टू युअर बॉस, लर्निंग टू से नो टू युअर सेल्फ, टू युअर कस्टमर is a very important way to develop your people and expectation management skills. And when you learn to say no,
यू ऑल्सो लर्न वेन टू से येस. त्यामुळे हा त्याचा काय म्हणतात त्याला हिडन बेनिफिट होतो. तो ट्राय लर्निंग टू से नो वेन यू वॉन्ट टू डेव्हलप युअर पीपल अँड एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट स्किल्स. आणि गोल्स अचीव्ह करतो. तर गोल्स अचीव्ह करतो तर सर्वात महत्वाची गोष्ट असते गोल अचीव्ह करताना डिफायनिंग युअर गोल्स. व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट टू अचीव्ह. आपण आता इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी हा एक 99% लोकांसाठीचा कॉमन गोल मेजर ऑफ सक्सेस डिसाईड केला. पण इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी म्हणजे काय? बाबा माझ्यासाठी एखादी नवीन 4 चाकी गाडी घेणं असेल, गावामध्ये नवीन आलिशान बंगला बांधणं असेल, का फक्त बाबा एक साध्या चांगल्या पगाराची नोकरी मिळावी जेणेकरून माझ्या फॅमिलीचा उदरनिर्वाह चांगला व्हावा पण थोडेफार सेव्हिंग्स व्हावेत. इज दॅट युअर डेफिनेशन? त्यामुळं आयडेंटिफाईंग डिफायनिंग युअर गोल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि स्मार्ट पद्धतीने करावे. तर आता भरपूर डेफिनेशन तुम्हाला मिळतील बट स्मार्ट इज अ व्हेरी स्मॉल ॲक्रोनिम. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. तर त्याचं एक साधारण उदाहरण देतो की आज वय वर्ष 35, मी जर ठरवलं की मला ॲस्ट्रॉनॉट बनायचंय, चंद्रावरती जायचंय, ॲस्ट्रॉनॉट बनू. स्पेसिफिक आहे गोल की बाबा हा चंद्रावरती जायचंय. मेजरेबल आहे, भरपूर लोक आधी चंद्रावरती जातात, 13 तास लागतात तुम्हाला त्यासाठी ॲस्ट्रॉनॉट बनावं लागतं. अचिवेबल आहे, माझ्याही आधी समजा भरपूर ॲस्ट्रॉनॉट्स होऊन गेलेले, शेकडो लोक चंद्रावरती जाऊन आले आहेत. रिअलिस्टिक आहे का? मी जर आता सुरुवात केली ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंगची तर माझ्यासाठी ते यशस्वी होणार आहे का? नाही. आणि टाइम बाउंड जर बघायला गेलं तर ओल्डेस्ट ॲस्ट्रॉनॉट दॅट हॅज गॉन इन टू द स्पेस आय थिंक इज 50 years old. माझ्याकडे फक्त 15 वर्ष वेळ राहतो हे सगळ्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी. मग इज दॅट अ स्मार्ट गोल फॉर मी? नो, रिअलिस्टिक नाही आणि टाइम बाउंड मी पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे इट इज नॉट अचिवेबल. सो focus on smart goals that are specific to your particular situation आणि तुमच्या स्ट्रेंथ्स आणि इम्प्रूव्हमेंट एरियाज वरती ते फायद्याचं ठरू शकेल. त्यामुळे डिफाईन स्मार्ट गोल्स अँड टेक यूज युअर स्किल सेट टू अचीव्ह दोज स्मार्ट गोल्स. मोस्ट इम्पॉर्टंटली टेकिंग ऍक्शन. गोल्स तुम्ही तयार केला, समजा मला 5 वर्षामध्ये प्रमोशन मिळवायचंय किंवा 5 वर्षामध्ये माझ्या बिझनेसचा टर्नओव्हर मला 25% वाढवायचा आहे. त्यासाठी मला दरवर्षी हे प्लॅन्स करावे लागतील. पहिल्या वर्षी पहिल्या 12 महिन्यांमध्ये मला ह्या गोष्टी कराव्या लागतील. त्यासाठी पहिल्या 3 monthsमध्ये मला ह्या गोष्टी प्लॅन स्टेप कराव्या लागतील. तुम्ही स्मॉल विन्स आयडेंटिफाय केले, स्मार्ट गोल तयार केला, टाइम डिफाईन केला, स्ट्रेंथ्सनुसार तुम्ही स्टेप्स तयार केले, सगळं जरी केलं आणि तुम्ही त्या प्लॅन ऍक्शन मध्येच नाही घेतला, तुम्ही ज्यावेळी ऍक्शन नाही घेतली, you will not be successful. कारण की the whole definition of success is achieving your goals, not planning your goals, but achieving your goals. And the achievement of that goals happen when you take action. आणि त्यामुळेच that is a very important way of developing your skill sets to set you on a path to success, to achieve your defined measure of success. आणि हे सगळं करत असताना डोंट फॉरगेट टू सीक फीडबॅक अँड सपोर्ट. ही गोष्ट तुम्हाला एकट्याने करायची नाहीये. आज हे अलमनाय टॉक सिरीजच्या मार्गाने आपल्या कॉलेजने अलमनायला त्यांच्या अनुभवाला तुमच्या समोर आणलेला आहे. त्याचबरोबर तुमचे प्राध्यापक वर्ग असतील, तुमचे मित्रपरिवार असेल, फॅमिली असेल, हे सगळे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी अवेलेबल आहेत, तुम्हाला फीडबॅक देण्यासाठी अवेलेबल आहेत. पण त्यांनी फीडबॅक कशावरती द्यावा हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यासाठी तुमचं स्वतःचं सेल्फ असेसमेंट पाहिजे, तुमचं स्वतःचं डिफाईन्ड गोल्स पाहिजेत आणि मग ते अचीव्ह करण्यासाठी बाबा मी काय करू शकतो त्यासाठी मग तुम्ही फीडबॅक आणि सपोर्ट, गायडन्स त्यावेळेस मागू शकता. आज इंटरनेट सुद्धा खूप महत्वाचं रिसोर्स आहे लर्निंगसाठी. त्यामुळे डोंट हेजिटेट टू आस्क. त्यामुळे ऑलवेज सीक फीडबॅक अँड सपोर्ट. नाउ क्लोजिंग रिमार्क्स. क्लोजिंग रिमार्क्स तुम्हाला दिसेल की ज्यावेळेस आपलं डिफाईन्ड मेजर ऑफ सक्सेस आहे, यू हॅव ए पाथ टू सक्सेस, यू नीड टू टेक दोज स्टेप्स. Skills are the required steps that you need to go on your path to achieve that measure of success. आणि ते स्किल्स डेव्हलप कसे करायचे याबद्दलही आपण बोललो. अँड बाय दिस इज बाय नो मीन्स फुल लिस्ट.
ह्याच बरोबर अजून वेगवेगळ्या पद्धती असतील, वेगवेगळ्या स्किल्स असतील की ज्या तुम्ही आत्मसात करू शकता. पण दिस इज द बेअर मिनिमम आय थिंक दॅट यू शुड बी डुईंग to make yourself or to be equipped to be successful in any industry, public sector, private sector, business sector. आणि ह्या सगळ्याचा विचार करताना द वे टू अचीव सक्सेस इज ब्रेक डाऊन युअर लॉंग टर्म प्लॅन इंटू स्मॉल स्टेप्स, स्मॉल विन्स, छोटे छोटे पायले उचलत जा. स्वतःच्या स्ट्रेंथ्सनुसार स्वतःचा पाठ ठरवा. कोणत्या क्षेत्रामध्ये जायचंय, कोणतं मेकॅनायझेशन असेल, इरिगेशन असेल, तुमचं बँकिंग असेल, सेल्स असेल, कुठल्याही सेक्टरमध्ये जायचं असेल तुम्हाला, फार्मिंग पण असेल. ब्रेक डाऊन युअर लॉंग टर्म प्लॅन इंटू स्मॉल स्टेप्स and then take action to achieve those plans. आणि इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी हा जर आपण सक्सेसचा मेजर ठरला 99 लोकांसाठी, तर द ओनली वे टू डू दॅट इज टू ऑलवेज बी ऍडिंग व्हॅल्यू. व्हॅल्यू ऍड करा तुमच्या स्ट्रेंथ्सनुसार, तुमच्या इम्प्रूव्हमेंट एरियाचं असेसमेंट करून कोणत्या सेक्टरमध्ये तुम्ही व्हॅल्यू ऍड करू शकता त्याबद्दल विचार करा. आणि ऑलवेज कीप ऍडिंग व्हॅल्यू टू achieve success and keep continuing to be successful. आणि होपफुली ह्या सगळ्याचा तुम्हाला फायदा झाला असेल. आणि ह्याचबरोबर मी तुम्हाला सर्वांना इथे येण्याची, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. आणि next we can focus on any question and answers that you guys might have. I know की आपण एखादं पर्टिक्युलर इंडस्ट्री बद्दल बोललेलं नाहीये किंवा एखाद्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये फ्युचर एज्युकेशन बद्दल बोललेलं नाहीये. दिस इज ऑल व्हेरी जेनेरिक, व्हेरी बेसिक. बट what I have always seen is that common sense is never common. So these are the skill sets. हे तुम्ही तुमच्या अकॅडमिक करिअरमध्ये, तुमच्या प्रोफेशनल करिअरमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये सुद्धा तुम्ही त्या स्किल सेट्स आत्मसात केल्या तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. त्यामुळे होपफुली ह्या सगळ्याचा तुम्हाला फायदा होईल. ह्यातनं तुम्ही काहीतरी शिकाल, काहीतरी घ्याल. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्लीज तुम्ही चॅट बॉक्समध्ये सुद्धा सेंड करू शकता किंवा तुम्ही मायक्रोफोन मध्ये बोलूही शकता. आय एम मोर दॅन हॅपी टू आन्सर एनिथिंग दॅट आय विल बी एबल टू. थँक्यू. थँक्यू सर. कोणाला काही क्वेश्चन विचारायचे असतील तर ते डायरेक्टली विचारू शकतात किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहू शकतात. ओमकार जानकर, तुमचा ऑडिओ म्यूट करा प्लीज. ओमकार जानकर. ओके. कोणाला काही विचारायचं आहे? हॅलो. इट्स बिकमिंग अ व्हेरी इझी सेशन. येस सर. कदाचित मला आवाज दिल्यासारखं वाटलं. सर आय थिंक तुमची फॅमिली जॉईन झाली. आय थिंक सो. राजश्री देशमुख माझ्या आई आहेत. ओके ओके. हा जॉईन आहेत सर. म्हणजे काका पण आणि काकू पण आहेत दोघेही. त्यांच्यामुळे आम्ही आज इथे आलो. हो सर. सर होपफुली सगळ्यांचे प्रश्नांची उत्तर मिळालेले दिसतात प्रेझेंटेशन मध्ये. येस सर. येस सर. तुमचं प्रेझेंटेशन खूप छान झालं. येस सर. प्रिन्सिपल सर काय, पाटील सर तुम्ही काय बोलणार आहात सर?
आय थिंक हॅलो. वरती असतील. अमोल, मला फार छान वाटलं तुझं presentation आणि इव्हन एकंदरीत तुझं लेक्चर. हे लेक्चर थोडस ऍक्च्युअल करिअर मध्ये काय करावं आणि हाऊ कम आउट फॉर कम्फर्ट झोन हे अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं. मला फार आवडलं ऍक्च्युली. बाकी टेक्निकल गोष्टी त्यावेळेला ते prerequisites करतो, परंतु ह्या काही गोष्टी आहेत अपार्ट फ्रॉम थिंग्स हे करणं गरजेचं असतं. त्याच्यावर फार चांगलं झालं. आणखी एक महत्वाचा मुद्दा मला नेहमी माझ्या लक्षात आला किंवा माझ्या बघण्यात आला आणि खूप आधीपासून की लोक नेहमी विचारतात की कुठल्या इंडस्ट्रीला स्कोप आहे, कुठल्या कंट्रीमध्ये जॉबचा स्कोप आहे, कुठल्या सेक्टरमध्ये स्कोप आहे. आणि मला नेहमी त्या टर्म बद्दल एक साधारणपणे क्युरियोसिटी असायची स्कोप म्हणजे नक्की काय. आणि स्वतःबद्दल सेल्फ असेसमेंट करायला लागलो त्यावेळेस मला हा कळाला की हा शब्द ऍक्च्युली आपला दृष्टिकोन बदलतो. स्वतःच्या स्किल्सकडे आपण दुर्लक्ष करून बाकीची 4 लोक काय करतायत किंवा माझे मित्र काय करतायत किंवा माझ्या काका मामांनी मला काय सांगितलं करायला, ह्यावरती आपला फोकस जास्त होतो. स्वतःकडे ज्यावेळेस आपण दुर्लक्ष करतो त्यावेळेस ठीक आहे, एखादी गोष्ट आपण अचीव्हही करू एक छोट्या स्तरावरती, पण वी विल नॉट बी हॅपी. And if our definition of success is to be happy in life with economic prosperity, then you will not be happy. तर या सर्वात एक महत्वाचा संदेश जाता जाता मला सांगायचा आहे म्हणजे डॉक्टर बुधाजीराव मुळीक आपल्याला माहिती असतील, ज्येष्ठ कृषी तज्ञ आहेत महाराष्ट्रातले. ज्यावेळेस मी ग्रॅज्युएट झालो त्यावेळेस मी जसं म्हटलं की माझ्या आयुष्यातल्या सर्वात डिफिकल्ट डिसिजन्स पैकी एक होता फ्री एज्युकेशन वर्सेस पेड लोन काढून पेड मास्टर्स डिग्रीला जाणं. तो डिसिजन घेताना मला मुळीक सरांचा उपदेश खूप महत्वाचा वाटला, खूप उपयोगी ठरला. आणि त्यांचं एवढंच म्हणणं होतं की पुढचे 25 ते 30 वर्ष रोज सकाळी उठून कोणती अशी गोष्ट आहे की जे तुला 110% करायला आवडेल. रोज सकाळी पुढची 25 ते 30 वर्ष उठून 110% कोणती गोष्ट करायला आवडेल, त्या बेसिसवरती मग तुझ्या पुढच्या करिअरचा निर्णय घेतो. वाय आर यू डुईंग इट, स्टार्ट विथ वाय. स्वतःबद्दल ओळखा, स्वतःच्या स्ट्रेंथ, स्वतःच्या इम्प्रूव्हमेंट एरियाजला ओळखा आणि देन डिफाईन द स्कोप, डिफाईन युअर मेजर ऑफ सक्सेस अँड आयडेंटिफाय द पाथ टू युअर सक्सेस. खरंच छान छान तू अगदी सांगितलंस. आणि ऍक्च्युली पहिल्यापासून तू तसा डिटरमाइंड स्टुडंट आहेस. जे पहिल्या बॅचचा स्टुडंट टॉपर आहेस, त्यामुळे मी तुला चांगला ओळखतो कारण 4 वर्ष शिकलास तू इथं. डिटरमाइंड आणि अगदी फर्म निर्णय घेतलास तू आणि चांगलं झालं. आज बरं वाटतंय आज तुझ्याकडे पाहताना. आणि यश मिळवण्याचं काय सरळ मार्ग नसतो. माझ्यासाठी बिकमिंग अ मॅनेजमेंट कन्सल्टंट इज नॉट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी. इट्स नॉट पेइंग मी टू मच मनी, बट इट इज गिव्हिंग मी द ऑपॉर्च्युनिटी to fulfill all of my passions, to fulfill all of my whys, and I know it is playing on my strengths. I have those skills and I have the right mindset to achieve that. It is not about economic prosperity only. It is about जॉब my passions as well. आणि त्यामुळे आय थिंक तुम्ही स्वतःचं यश स्वतः घडवता इफ यू फॉलो द राईट स्टेप्स. ओके, थँक्यू, व्हेरी नाईस. थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही सर्वांनी आज इथे उपस्थित राहिलात आणि मला ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. वेलकम 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 अमोल. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच सर. अमोल सर